मला वाटलं आता पडत्या गाडीवर. तर विषय असा आहे पब्लिक, ज्यावेळी आयुष्यात डिप्रेशनची फेज चालू असते आणि आपल्यात नाजूक मेंदू काहीच काम करू शकत नाही, त्यावेळी आपल्याला आरोग्याला जाण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नसतोय. म्हणजे त्यांना वाटलं असलं की काय त्याला घेतलाय हा व्हिडिओ, पण ठीक आहे व्हिडिओ. तर ह्या राधाकृष्ण मंदिराची 16 वर्षापूर्वी मोठी स्थापना केली असून त्याच्या 10 वर्षापूर्वी हे मंदिर छोटं होतं असं सांगण्यात आले. मंदिरामध्ये असणाऱ्या संस्थापकचार्यांची जी मूर्ती आहे त्यांनी 1966 साली पहिल्या राधाकृष्ण मंदिराची स्थापना केली, जी की अमेरिकेमध्ये होती. भारतातून अमेरिकेला जाताना त्यांच्यासोबत केवळ 40 रुपये आणि ग्रंथ असून परदेशात त्यांनी भारतातील धर्म संस्कृतीचा प्रचार केला, दुःखी लोकांचे मन परिवर्तन केले, तरुण पिढीला कृष्णप्रेम समजावून व्यसनापासून दूर केलं. गीता भगवतचा प्रचार करत त्यांनी तरुण पिढीला हे सांगितलं की कल्याण हे भगवंताच्या भक्तीनेच होतं. म्हणजे असते का नाही कळून कासव आहे बघा तिकडनं कासव. विषय कसा आहे, कासव बघणे किंवा कासव पाळतात त्यामुळे काहीतरी चांगलं रिझन वगैरे असते. मला काही कन्फर्म माहीत नाही, मी खोटी माहिती नाही देणार, पण कासव बघणं हे चांगलं असते हे माहिती आहे. मला तर दिसले कॅमेऱ्यात नाही दिसले, मला तर कासव दिसले. काय चांगलं होते काय नाही. एक ना हिलिंग प्रोसेस आहे की ही काढल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यासारखं वाटतं. म्हणजे अभ्यासातले नाही करायची आयुष्यात लव्ह लाईफमध्ये. म्युझियमला जागा कुठे काय माहिती, मे बी इकडनं काय पण मला काकांना विचारायचं नको. आरवड्याचं जे म्युझियम आहे ना तिथं कॅश पेमेंट अलाउड आहे म्युझियममध्ये एंट्री करण्यासाठी, जी की असं काय असतं काय ऑनलाईन पेमेंट नाही चालत, तिथे कॅशच करावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये फोटोला अलाउड नाही आहे, ना फोटो ना व्हिडिओ काहीच नाही, फक्त म्युझियम आहे जिथे तुम्ही जाऊन तुमच्या डोळ्याने बघू शकता. म्हणजे काय असेल. आम्ही ऑनलाईन 30 रुपये पेमेंट करतो, आम्हाला कॅश देणार का? अरे आणि सगळं ऑनलाईनच होते. नाही ते म्युझियममध्ये कॅश लागते ना. मला ऑनलाईन देते. ठीक आहे. म्युझियम बघायला नाही भेटत होतं आता. आमच्याकडे काय ऑनलाईन कॅश नाही आहे, ऑनलाईन पेमेंटच आहे सगळं. त्या काकांकडे पण नाही आहे, म्हणल्यावर जावं लागेल. 12:30ला आरती आहे, पण आरतीला काय नाही थांबणार आम्ही.